नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज कातार खटाव येथे साहित्यरत्न केसरी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झाला। या मैदानाच्या गट क्रमांक 34मध्ये आज मथुरची हार झाली। आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा मथुरची हार होते मित्रांनो, गटाला सहसा मथुरची हार होत नाही, परंतु नशिबाचा भाग आहे मित्रांनो। जे नंदी विजय झाले शिवा आणि रॉकी त्यांचंसुद्धा अभिनंदन। परंतु खरोखर जर मथुर हारला की मथुर प्रेमींचा दिवस खूप खराब जातो, कारण ज्या दिवशी मथुर पळणार असतो त्या दिवशी त्याचा गट कोणता आहे, पैरा कोण आहे, त्याच्यानंतर कोणत्या गटात पळणार, कोणत्या तासावरून पळणार, सेमीला कुठे पळणार, कोणत्या सेमीमध्ये पळणार, ही प्रेक्षकांना उत्कंठा असते। आपली कामं सोडून मथुरप्रेमी मैदानं बघत असतात। त्यामुळे जेव्हा जेव्हा मथुरचे किंवा बक्कासूर असेल या नंदींची हार होते, खरोखर वाईट वाटतं। आणि मित्रांनो आज बघितलं असेल, जेव्हा मथुर जेव्हा पळायला आला तेव्हा 10,000च्या वरती व्ह्यू होते। त्याच्यानंतर मथुरची हार झाली, पूर्ण व्ह्यू डाऊन झाले। तर ही आहे क्रेज मथुरची या बैलगाडी क्षेत्रामध्ये। आणि प्रेक्षक मथुरप्रेमी असतील किंवा बैलगाडाप्रेमी असतील, हे जेव्हा जेव्हा मथुर मैदानात येत असतो तेव्हा तेव्हा मित्रांनो खूप उत्कंठा लागली असते। आणि राहुलबाई जेव्हा मैदानात येतात तेव्हासुद्धा मित्रांनो ती उत्कंठा डबल होते। आणि हारजीत हा खेळाचा भाग आहे। पुढच्या मैदानामध्ये नक्कीच मथुर कमबॅक करेल, पण खरोखर जेव्हा मथुर हारतो तेव्हा मित्रांनो ती हार जिवारी लागते, कारण सहसा हा वाघ गुलाल सोडत नाही। आणि लवकरच पुढच्या मैदानात आता चर्चा चालू आहे, मथुर आणि लखनसुद्धा पळणार आहे, ते 18 तारखेला बघूया। सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे, ही सुद्धा जोडी पळाली तर नक्कीच मित्रांनो मथुरचा त्या मैदानामध्ये देखील टॉपचा कमबॅक बघायला मिळेल। कारण ह्याच्या आधी जेव्हा ही जोडी पळाली होती तेव्हा या जोडीने गटपास केला होता आणि सेमी व्हायच्या आधीच पाऊस पडला होता, त्याच्यामुळे ते मैदान कॅन्सल झालं होतं। नाहीतर त्या मैदानात गट कडेने पळून काढला होता लखनने आणि मथुरने। आणि पुन्हा एकदा मित्रांनो हार झाल्यानंतर पुढच्या मैदानात मथुर कधी पळणार, तर मित्रांनो या मैदानात मथुर आपला पळताना दिसू शकतो। आणि त्याची हार आज हार झाली, परंतु पुढच्या मैदानामध्ये मोठा कमबॅक मथुर आणि सोबत छोटा भाऊसुद्धा होता सर्जा। मित्रांनो सर्जासुद्धा टॉपचा नंदी आहे, लवकरच तो सुद्धा कमबॅक करेल। परंतु खरोखर आजची हार थोडी जिवारी लागली। तर नक्कीच पुढच्या मैदानासाठी मथुरसाठी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच टॉपचा कमबॅक करेल मथुर। आणि मथुरचा भाऊ बक्कासूर, त्याचा थोडा संघर्ष चालू आहे, तो सुद्धा मित्रांनो लवकरच कमबॅक करेल। बैलगाडी क्षेत्राला ग्लॅमर देणारे हे दोन नंदी आहेत आणि लवकरच दोन्ही नंदींचा टॉपचा कमबॅक आपल्याला आगामी मैदानामध्ये बघायला भेटेल। तर मथुर असेल बक्कासूर असेल, दोन्ही नंदींसाठी एक कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।